येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. पैशाचाच विषय जो आहे तो सध्या सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशन आहे, त्यामुळे आपण या कवितेपासून सुरुवात केली. आणि मंडळी, याची लिंक अशी आहे की निधीचा जो विषय आहे, जो खासदार फुटीनंतर आपल्याला समोर आला होता, त्याचे नवीन अपडेट्स मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. आपल्याला माहिती आहे, काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 6 खासदार फुटीनंतर आपल्याला एकत्र पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशादरम्यान जर कोणते मुद्दे समोर येत होते, या खासदारांनी का प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये, तर त्यांनी सांगितलं की निधीचा विषय, पैशाचाच विषय जो आहे तो त्यांनी सांगितला. याशिवाय अंतर्गत नाराजी होती ती देखील त्यांनी सांगितली. सोबतच नेतृत्वावरती त्यांनी बोट केलं आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा त्यांनी विषय मांडला तो पैशाचा. आम्हाला निधी जो आहे तो दिला जात नाही, आम्हाला विकास कामं करायचे आहेत आमच्या मतदारसंघामध्ये, त्यामुळे आम्हाला निधी पाहिजे, अशा प्रकारचं मत जे आहे ते 6 फुटीर जे खासदार आहेत त्यांनी मांडलेलं पाहायला मिळत होतं. पण आता मंडळी, जे अपडेट सकाळपासून माध्यमांमध्ये सुरू आहेत तेच मी तुम्हाला देण्यासाठी सध्या इथे अधिवेशनामध्ये उभा आहे, हा व्हिडिओ करतोय. जे निधी जे आहेत, कोट्यवधींचे निधी जे आहेत, जे खासदारांना अप्रूव्ड करण्यात आले होते, त्यातला त्यांनी नेमका किती वापरलेला आहे आणि एकूणच या सगळ्यामध्ये किती टक्के त्यांनी कामं त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेली आहेत, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. तर आपल्याला माहिती आहे की ठाकरेंच्या शिवसेनेतून जे खासदार फुटलेले होते त्यांनी अपुऱ्या विकास निधीचं एकूणच एक तुंतुनं वाजवलं होतं. खासदारांनी मंजूर निधीपैकी आता म्हटलं जातंय तुटपुंजा निधीचा जे आहे ते वापर केलेला आहे आणि त्यामुळे ही नेमकी आकडेवारी काय सांगते हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. संजय दिना पाटील ज्यांनी देखील एक निधीवरून जो आहे तो मोठ्या प्रमाणात म्हटलं की आम्हाला विकास कामं करायचे आहेत, आम्हाला ती करता येत नाही, तर संजय दिना पाटील यांच्या देखील निधीमध्ये असा विषय समोर येतोय की त्यांनी फक्त 1.1% निधी जो आहे तो वापरलेला आहे. एकूणच ही जी आकडेवारी आहे ती त्यांची देखील उत्साहवर्धक काही दिसून येत नाहीये. पण या सगळ्यामध्ये बंडखोर खासदार हे कसे निधीमध्ये नापास झालेले आहेत ते मी तुम्हाला संजय दिना पाटील यांचं संपूर्ण अहवाल जो समोर आलाय ते मी तुम्हाला सांगतो. त्यांचा मतदारसंघ जो आहे तो आपल्याला माहिती आहे की ईशान्य मुंबईचा आहे आणि यामध्ये त्यांना मंजूर निधी किती होता माहिती आहे? 14.70 कोटी, म्हणजे 70 लाख वरचे, 14 कोटीच्या वरती 70 लाख एवढा निधी त्यांना मंजूर होता. त्यांच्या कामांना देखील जवळपास 4 कोटीच्या कामांना त्यांची मंजुरी मिळाली होती आणि कामे ही मंजूर झाल्यानंतर देखील फक्त 16 लाखाची त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत. यामध्ये म्हणजे एकूण काय त्यांनी निधीचा वापर जसं मी तुम्हाला सांगितलं फक्त आणि फक्त 1.1% एवढाच निधीचा त्यांनी वापर केलेला आहे आणि जवळपास 14.5% जे कोटी जे आहेत, 14.5 कोटी इतका निधी जो आहे तो आता सध्या अजूनही पडून आहे, तरी देखील त्यांना विकास कामासाठी निधीसाठी पक्षप्रवेश जो आहे तो दुसरा करावा लागला. यानंतर आपण परभणीचा जो मतदारसंघ आहे त्याबद्दल जाणून घेऊया. खासदार संजय जाधव हे इकडचे खासदार आहेत, त्यानंतर परभणीचे खासदार आहेत, त्यानंतर त्यांना देखील मंजूर निधी जो आहे तो 14.7 कोटीचा होता आणि यामध्ये त्यांच्या कामांना मंजुरी जवळजवळ 2 कोटीच्या कामांना त्यांना मंजुरी देखील मिळाली होती. मात्र कामे जी आहेत ती आता 2.8 कोटी ची सुरू आहेत आणि यामध्ये त्यांनी फक्त निधीचा वापर जो आहे तो 25.7% इतकाच केलेला आहे. आता एकूणच 10 कोटी इतका निधी हा पडून आहे, तरी देखील खासदार जे आहेत त्यांना पक्षप्रवेश जो आहे तो निधीच्या कारणासाठीच करावा लागला होता असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर आपण खासदार ओमराजे निंबाळकर जे सगळ्यात जास्त जे आहेत त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की आमच्या मतदारसंघामध्ये निधी जो आहे तो आम्हाला कमी पडतोय किंवा आम्हाला विकास कामं करायचे आहेत पण ते करता येत नाही आणि यामध्ये त्यांनी कशी आम्हाला महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, त्यामध्ये आमचे कसे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, उमेदवार आहेत, त्यांना कसं आम्हाला निवडून देता आलं नाही यावरती त्यांना अभ्यास करायचा होता आणि त्यामध्ये त्यांनी निधीचा देखील विषय सांगितलेला. आमचे उमेदवार निवडून येत नाही यासाठी मला हा पक्षप्रवेश करावा लागतोय, म्हणजे एकूण पैसे देखील त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये निधीचा विषय त्यांनी मांडला आणि तुम्हाला सांगतो त्यांना देखील 18.48 कोटी रुपये इतका निधी मंजूर होता आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये 10 कोटी इतकं जे रक्कम आहे तेवढ्या कामांना मंजुरी देखील मिळाली होती आणि कामे कितीची सुरू आहेत तर 2.8 कोटी.
एकूणच निधीचा वापर हा फक्त 10% जो आहे तो झालेला आहे आणि 16 कोटी इतका निधी हा सध्या ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पडून आहे. यानंतर आपण हिंगोली मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे देखील 19.3 कोटी इतका निधी जो आहे तो त्यांचा मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये 5 कोटी इतक्या निधीसाठी मंजुरी देखील मिळालेली आहे. त्यांच्या इतक्या कामाला मंजुरी मिळालेली आहे आणि कामे सुरू कितीची आहेत तर 5 कोटीचीच कामं सुरू आहेत आणि त्यांनी देखील फक्त 26% जो निधी आहे तो इतक्या गेल्या 1 वर्षामध्ये वापरलेला आहे आणि निधी पडून आहे 14 कोटी इतका निधी पडून आहे. हा विषय आहे नागेश पाटील आष्टीकर यांचा. त्यांनी देखील सांगितलं की त्यांना विकास कामांसाठी जायचंय आणि त्यांनी हा पक्ष प्रवेश जो आहे तो केलेला आहे. यानंतर शिर्डी मतदारसंघ म्हणजे संजय राऊतांनी आरोप केले की एक शिर्डीचे गृहस्थ आहेत, त्यांनी साईबाबा शपथ मी 4 वेळा शपथा घेतल्या साईबाबांच्या आणि म्हटलं की मी पक्षप्रवेश कुठेच जात नाहीये, कुणामध्येच जात नाहीये, मी निष्ठावान आहे असं ते म्हणाले होते. मात्र ते देखील आपल्याला काल पाहायला मिळाले आणि त्यांच्या मतदारसंघात देखील 14.7 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो मंजूर झाला होता. एकूणच त्यांची जी कामं जी करायची आहेत त्याची मंजुरी देखील 5 कोटीची मिळाली होती आणि कामे सुरू फक्त 1 कोटीची सध्या आहेत आणि निधीचा वापर हा फक्त 4.9% झालेला आहे. निधी पडून केवढा आहे 13 कोटी इतका निधी जो आहे तो अजून त्यांच्याकडे पडून आहे. तरी देखील त्यांनी देखील निधीचा विषय घेऊन पक्षप्रवेश केलेला आहे. यानंतर खासदार संजय देशमुख यांच्याबद्दल जाणून घेऊया. यवतमाळचे ते खासदार आहेत. मंजूर निधी जो आहे 18 कोटीचा त्यांना मंजूर झाला होता. कामांना देखील मंजुरी मिळाली आहे. 7 कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे आणि कामे फक्त 1 कोटीची सुरू आहेत. 1.59 कोटीची कामं जी आहेत ती त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरू आहे. निधीचा वापर फक्त 7.6% झालेला आहे आणि निधी पडून आहे 17 कोटीचा. तर या प्रकारे मी तुम्हाला हे जी सगळी माहिती सांगतोय ती 6 खासदारांनी MPLDS चा जो एक निधीचा जो वापर केलेला आहे त्याची ही आकडेवारी आहे आणि बहुतांश खासदारांना देखील हा मंजूर जो एक अत्यल्प जो आहे निधी जो आहे तो मंजूर झालेला दिसून येतोय. तरी देखील 6 खासदारांनी जो दावा केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय निधीच्या विषयालाच घेऊन. ही जी माहिती आहे ती अत्यंत महत्वाची आहे. या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं म्हणजे निधी जो आहे किती फक्त 25% ते 26% जास्त तर कुणीच वापरलेला नाहीये. तरी देखील या एका विषयावरती जे पक्षप्रवेश होत आहेत आणि त्यामध्ये देखील एकनाथ शिंदे यांनी देखील जेव्हा कालची पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामध्ये ते स्वतः म्हणाले की आता निधी जो आहे आपण विकास कामं जे आहे ते सगळी होणार आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर जेव्हा खासदार जे आहेत ते आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यानंतर त्यांची सगळी कामे आपण करून देऊ अशा विषयामध्ये त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये देखील एक वक्तव्य केलेलं आहे. आता पाहणं महत्वाचं असेल त्यांना याहून अधिक किती निधी हवाय, किती अजून अप्रूव्ड केला जाणार आहे आणि हा निधी कशा प्रकारे त्यांना अजून कमी पडला असता हे पुढच्या भविष्य काळातच आपल्याला समजून येईल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.